नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही योजना पाहू शकता जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत जे जे उमेदवार जुलै ऑगस्ट 2024 मध्ये रुजू झाले होते अशा सर्व उमेदवारांचा कार्यकाळ हा पाहू शकता जानेवारी फेब्रुवारी 2025 मध्ये संपुष्टात येत आहे. आता या संदर्भातली पुढची प्रक्रिया कशी असणार आहे? यानंतर पुढची प्रक्रिया म्हणजे नवीन जे आहेत प्रशिक्षणार्थी यांना घेतलं जाणार आहे. तर त्यानंतरचा कार्यकाळ वाढवला जाणार आहे. या संदर्भातलं महत्त्वाचं जे सूचनापत्रक आहे, प्रत्येक खाजगी आणि सरकारी आस्थापनांसाठीचं हे जारी करण्यात आलं आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या अंतर्गत प्रत्येक जिल्हानिहाय ही अपडेट देण्यात आली आहे. सूचना जाहीर करण्यात आली आहे. पाहू शकता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हे प्रत्येक जिल्हानिहाय उपलब्ध आहे आणि त्यानुसार हे अपडेट देण्यात आली आहे. पाहू शकता प्रति आहे सर्व शासकीय खाजगी आस्थापना. यानुसार पाहू शकता जिथे जिथे खाजगी आणि शासकीय आस्थापना, जिथे जिथे जे प्रशिक्षणार्थी रुजू आहेत अशा सर्व ठिकाणांसाठीचं ही अपडेट देण्यात आली आहे. यानुसार पाहू शकता विषय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत. संदर्भ पाहू शकता तो शासन निर्णय आहे 9 जुलैचा. या 9 जुलै 2024च्या संदर्भान्वये महोदय, उपरोक्त विषयाच्या संदर्भित शासन निर्णयास अनुसरून कळवण्यात येते की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सदरील उमेदवारांना दिनांक 9 जुलै 2024च्या शासन निर्णयानुसार 6 महिने कार्यप्रशिक्षणासाठी आपल्या आस्थापनेवर घेण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणार्थी यांच्या 6 महिन्याचा कार्यकाल संपणार आहे. आपल्या माहितीस्तव व कार्यवाहीस्तव शासन निर्णयातील मुद्दे, जे महत्त्वाचे मुद्दे आहेत शासन निर्णयातील, हे जारी करण्यात आले आहेत आणि त्या मुद्द्यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार तुम्हाला पुढची कार्यवाही करायची आहे. म्हणजेच तुमचे जे शासकीय आणि खाजगी आस्थापना आहेत यांना कार्यवाही करायची आहे. पहिला मुद्दा पाहू शकता शासन निर्णय मुद्दा क्रमांक 4.2 प्रमाणे विनाअनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना या योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधीत कार्यप्रशिक्षणाद्वारे कुशल अर्धकुशल प्रकारचे प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे. ते दिलं गेलेलं आहे 6 महिन्यामध्ये. पाहू शकता दुसरा मुद्दा आहे शासन निर्णय मुद्दा क्रमांक 4.3 नुसार कार्यप्रशिक्षणाचा कालावधी हा फक्त 6 महिने आहे, इतकाच असेल. या योजनेअंतर्गत शासनामार्फत DBTद्वारे ऑनलाईन विद्यावेतन देण्यात आले आहे. पूर्ण प्रोसेस झालेली आहे. पाहू शकता तिसरा मुद्दा आहे सदरील 6 महिन्याचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या उमेदवारांना शासन निर्णय मुद्दा क्रमांक 4.4 प्रमाणे विहित नमुन्यात संबंधित आस्थापनेकडून कार्यप्रमाणपत्र देण्यात येईल. आता ही पुढची प्रोसेस केली जाईल. उमेदवारांचे 6 महिने पूर्ण झालेले आहेत म्हणजे त्यांना त्यांचे जे अनुभव प्रमाणपत्र आहे ते दिलं जाईल. हा मुद्दा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या अगोदर सुद्धा सांगण्यात आलेला आहे 4.5चा मुद्दा. शासन निर्णय मुद्दा क्रमांक 4.5 अन्वये योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग आस्थापना यांना योग्य वाटल्यास, उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील. परंतु त्यानंतरचे वेतन हे प्रशिक्षणार्थी ज्या आस्थापनामध्ये काम करत आहेत त्या आस्थापनेकडून उदाहरणार्थ पाहू शकता करण्यात येईल, याची पाहू शकता अदा करण्यात येईल. सदर योजनेचे स्वरूप हे उमेदवारांना कामाचा अनुभव मिळावा यासाठी इंटर्नशिप आहे. कृपया सदर बाब अवलोकनी घ्यावी. म्हणजे पाहू शकता ही इंटर्नशिप होती फक्त 6 महिन्यासाठीची, ती पूर्ण झालेली आहे. आता यानंतरची जे पुढची प्रोसेस आहे यामध्ये शेवटचा जो मुद्दा आहे यामध्ये ज्या उमेदवारांचं पुढचं प्रशिक्षण झालेलं आहे त्यांना त्यांचं अनुभव प्रमाणपत्र दिलं जाईल. त्याचबरोबर काही ठिकाणी ज्या ग्रामपंचायत आहेत त्याचबरोबर काही जे शासकीय किंवा खाजगी आस्थापना आहेत त्यांना जर मनुष्यबळाची आवश्यकता असेल तर रोजगार देण्याच्या दृष्टीने त्या स्वतः त्यांच्याबद्दलचा आस्थापना निर्णय घेऊ शकतात. त्यांना इच्छुक असल्यास, त्यांना आवश्यकता असल्यासच फक्त हा निर्णय घेतला जाऊ शकतो आणि फक्त 6 महिन्यासाठी असणार आहे. तर कार्यप्रशिक्षण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्याची संकेतस्थळावर टॅब उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदरील योजनेचा लाभ एकदा घेतलेला उमेदवार दुबार लाभ घेऊ शकणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तर पाहू शकता ही जी अधिकृत संकेतस्थळ आहे याच्यावर इंटर लॉग इन सेक्शनमध्ये लवकरच जी उमेदवारांचं अनुभव प्रमाणपत्र आहे
हे डाउनलोड करण्यासाठीची लिंक उपलब्ध करून दिली जाईल आणि त्यावरून तुमचं अनुभव प्रमाणपत्र डाउनलोड केलं जाऊ शकतं. आणि यानंतर 4.5च्या मुद्द्यानुसार ज्या आस्थापना आहेत, शासकीय किंवा खाजगी आस्थापना ज्यांना आवश्यकता आहे, त्या आवश्यकतेनुसार मनुष्यबळ घेऊ शकतात. महत्त्वाचं असं आहे, की त्यांना जो वेतन आहे, ते स्वतः त्यांच्या मनातून त्यांना अदा करावं लागणार आहे, द्यावं लागणार आहे. तर अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट आहे, अतिमहत्त्वाची आहे पाहू शकता. यानंतरच ह्या सगळ्या जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, यावरच पुढची प्रोसेस अवलंबून असणार आहे. तर अशा पद्धतीने ही अपडेट देण्यात आली आहे. याचाच अर्थ ही जी योजना आहे पूर्णपणे संपुष्टात येत आहे. यानंतर जे नवीन रुजू आहेत, नवीन प्रशिक्षणार्थी ते घेऊ शकतात. पण सगळ्यात महत्त्वाचं आता जे आहेत, ज्यांचे रुजू आहेत त्यांचा कार्यकाल वाढवण्यासंदर्भातली ही महत्त्वाची अपडेट आहे. तो वाढू शकत नाही या संदर्भातली स्पष्ट माहिती यामध्ये देण्यात आली आहे. याबद्दलची पुढची जी महत्त्वाची अपडेट असेल ती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.